हुतात्मा स्मारक परिसरातून आपण ही थेट दृश्य बघतोय। आपण बघतो सध्या उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत। हुतात्मा स्मारकाला ठाकरेंनी अभिवादन केलेलं आहे आणि या ठिकाणी मगाशी बोलल्याप्रमाणे उद्धव ठाकरे आता दाखल झालेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघतो उद्धव ठाकरे दिसत आहेत, आपल्याला अनेक महत्त्वाचे नेते बघायला मिळतात। आदित्य ठाकरे सुद्धा आपल्याला दिसत आहेत। हुतात्मा स्मारक या ठिकाणी दाखल झालेले आणि त्यानंतर हुतात्मा स्मारकाला ठाकरेंनी अभिवादन केलेलं आहे। हुतात्मा स्मारक परिसरातून आपण सध्या ही थेट दृश्य बघतोय, ज्या ठिकाणी हुतात्मा स्मारकाला ठाकरेंकडून अभिवादन केलं जात आहे। उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं काही वेळापूर्वी हुतात्मा स्मारक या ठिकाणी येणार आणि त्याप्रमाणे आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दाखल झालेले आहेत। हुतात्मा स्मारक या ठिकाणी अभिवादन केलं जात आहे। इथे दृश्य आपण हुतात्मा स्मारक परिसरातून पाहतोय। मवियाचे अनेक नेते आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळतात। उदय जाधवचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। उदय, हुतात्मा स्मारक परिसरामध्ये आता उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत आणि कोणते कोणते नेते दिसत आहेत? आघाडीचे नेते हुतात्मा स्मारक येथे पोहोचलेले आहेत। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे आमदार तिथे एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार आहेत, त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार जे आहेत ते इथे जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि भैयाजी जोशी यांच्या विरोधामध्ये हे निदर्शनं करणार आहेत। आपण इथे पाहतो तत्पूर्वी हुतात्मा स्मारकाला इथे पुष्पांजली जी आहे ती अर्पण करण्यात आलेली आहे महाविकास आघाडी नेत्यांच्या वतीने आणि त्यानंतर आता इथे आपण पाहतो आहोत की निषेध आंदोलनाला काही वेळातच तिथे आता सुरुवात होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते पाटील आहेत, काँग्रेसचे नेते भाई जगताप आहेत, ठाकरे गटाचे जे आमदार जे आहेत ते देखील आपल्याला उपस्थित झालेले पाहायला मिळत आहे। निषेध आंदोलन जे आहे ते इथे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। RSSचे माजी कार्यवाह भैयाजी जोशी यांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते हुतात्मा स्मारक इथे जमलेले आहेत। मराठी भाषेच्या विरोधात बोलल्यामुळे भैयाजी जोशी यांच्या विरोधात हे आंदोलन इथे होत असल्याचे सांगतायत। आपण बघतो जोरदार घोषणाबाजी केली जाते। आपण बघितलं ज्या पद्धतीने भैयाजी जोशी यांचं विधान आलं त्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आपल्याला बघायला मिळतोय। हुतात्मा स्मारक परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी केली जाते। मवियाचे अनेक महत्त्वाचे नेते आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। सुरुवातीला अभिवादन करण्यात आलं आणि त्यानंतर आता घोषणाबाजी केली जाते। भैयाजी जोशी यांनी मराठी संदर्भातलं वक्तव्य केल्यानंतर अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, त्यानंतर हे आंदोलन केलं जात आहे। मुंबईमध्ये एका कार्यक्रमात बोलताना RSSचे वरिष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी वक्तव्य केलं होतं, मुंबईत येणाऱ्यांसाठी मराठी शिकलं पाहिजे असं नाही, अशा प्रकारे वक्तव्य आल्यानंतर अनेक संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या। दरम्यान उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सर, राजद्रोह का मुकदमा दायर होना चाहिए, आपकी बात है सर। राजद्रोह का मुकदमा दायर होना चाहिए सर।
में कोई मतलब नहीं, जो भी कुछ है मैंने सारी बातें कही। भैया जोशी जिस तरीके से बयान दिया पण ज्या पद्धतीने हे वक्तव्य केलं जात आहे कुठेतरी मराठी माणसाला सातत्याने डिवचलं जात आहे का? सगळं बोललेलो आहे, सगळं बोललेलो आहे, पण त्यांनी किती प्रयत्न केले तरी मुंबई मराठी माणूस महाराष्ट्र हे नातं त्यांनी किती विष कालवलं तरी तोडू शकत नाही। सर हिंदी में एक सर उद्धव सर हिंदी में एक चीज है, भाजपा को लेकर जिस तरीके से बयान दिया जा रहा है सर भैया जी पकड़ उनके ऊपर राजद्रोह का गुन्हा दाखल। ओके सर। मुंबई आणि मराठी माणसाचं नातं तोडता येणार नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। जोशींच्या वक्तव्यावरून राजकारण चांगलंच पेटलेलं आपल्याला बघायला मिळतं।